जय भीम, जय शिवराय. ॲडव्होकेट संदेश धावरे सोबत अल्ताफ मनसुरी. आज आपण अशा वास्तूच्या ठिकाणी उभे आहेत की खोपोलीमध्ये जो माणूस शिकलेला आहे, जिथं याचं प्राथमिक शिक्षण त्या माणसाचं इथं 100% झालेलं असणार. ही आहे आपली छत्रपती शाहू महाराज मराठी विद्यालय. सर्व खोपोलीतले बहुतेक नामांकित व्यक्ती या शाळेमध्ये शिकलेले असणार. माझंही शिक्षण त्या शाळेमध्ये झालेलं आहे आणि मला म्हणून या प्रश्नांची जाण आहे. आज आपण पाहतो की शाळेचे पत्रे संपूर्णपणे ते पडलेले आहेत. कोणाचंही लक्ष नाही. नगर परिषदेला तोंडी सांगितलं, लेखी दिलं, परंतु नगरपालिका त्याच्याकडे लक्ष देत नाही. का? तर फक्त ही मराठी शाळा आहे, बाकी काही नाही. इथे जर श्रीमंतांची मुलं, धनदांडग्यांची मुलं जर त्या ठिकाणी शिकत असती तर ही शाळेची परिस्थिती ती नसती. पण या शाळेमध्ये शिकता कोण? हातगाडीवाल्याचा मुलगा, एखादा सफाई कामगाराचा मुलगा, हमाली करणाऱ्याचा मुलगा, सर्वसामान्य जो स्तर आहे, जो खालचा, ती मुलं इथं शिकतात. त्या मुलांना अधिकार नाही का शिकण्याचा? चांगल्या ठिकाणी शिक्षण घेण्याचा अधिकार नाहीये का? त्यांच्या प्राथमिक गरजा तरी आपण पूर्ण करा. शाळेला पत्रे नाहीत, आतमध्ये विविध सुविधा नाहीत. त्या मुलांच्या भवितव्याकडे कोणाचं लक्ष असणार आहे? आणि या शाळेवरती अनेक ठेकेदार जगलेले आहेत. अनेक ठेकेदारांनी या शाळेच्या बांधकाम करत असताना त्या बांधकामाचा दर्जा काय आहे, ते बांधकाम कसं केलं, आजही याचा जर स्ट्रक्चर रिपोर्ट जर घेतला तर आजही त्या स्ट्रक्चर रिपोर्ट मध्ये तुम्हाला दूध का दूध आणि पाणी का पाणी भेटेल. सर्वसामान्यांची मुलं इथे शिकतात म्हणून त्यांच्यावर हा अन्याय आहे का? नगर परिषदेच्या नगराध्यक्षांना, मुख्याधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे माझी की आधी आपण या मराठी शाळेंकडे लक्ष द्या. त्यानंतरच या ठिकाणी मराठी शाळेमध्ये शिकण्यासाठी मुलं येणार आहेत. जर ही अशी परिस्थिती असेल तर कुठला पालक, कुठले आपले आई वडील आपल्या मुलाला या शाळेमध्ये टाकणार आहेत? नाही टाकणार. त्याच्यामुळे गरज आहे मराठी शाळा जगवण्याची, गरज आहे मराठी शाळा चांगल्या रीतीने जगवण्याची. त्याच्यामुळे मी प्रशासनाला, नगर परिषदेला विनंती करतो की खोपोलीतली ही एकच नव्हे तर ज्या अशा काही शाळांकडे तुमचं दुर्लक्ष होत आहे, त्या शाळेच्या प्रत्येक विभागाकडे, प्रत्येक शाळेकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आज मी ही पहिल्यांदा ही एक शाळा दाखवतोय. उद्यापासून परत अशा कुठल्या शाळा शहरामध्ये आहेत का, या स्थितीमध्ये आहेत का, याचा आम्ही आढावा लेखाजोखा आपल्या सगळ्यांसमोर ठेवणार आहे. नगराध्यक्षांना विनंती आहे, आपण त्वरित या शाळेकडे लक्ष देऊन या शाळेचं जे काही असेल काम, पत्रे म्हणा किंवा आणि काही गरजा असतील त्या मुलांच्या, त्या आपण तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेऊन त्या पूर्ण कराव्या. जय भीम, जय संविधान.